नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया तांदळाच्या पिठाची वाळवणीची चकली। त्यासाठी मी या पातेल्याने 2 पातेली पाणी घेतलं आहे आणि आता आपल्याला या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। त्याच्यावर तुम्ही प्लेट झाकून एक उकळी काढून घ्या। आपली चकली चांगली खुसखुशीत होण्यासाठी या पद्धतीने आपल्याला पीठ एकदम बारीक दळून घ्यायचं आहे। आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता यामध्ये या चमच्याने 1 चमचा पापड खार घ्यायचा आहे। हे प्रमाण आपले 1 किलोचं आहे आणि त्या चमच्याने तुमच्या चवीनुसार मीठ घ्या। मी येथे 5 चमचे मीठ घेतलं आहे आणि थोडंसं जिरं म्हणजे 1 चमचा जिरं घेतलं आहे। आता आपल्या या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली चकली एकदम छान होईल। हे बघा, आपल्या पाण्याला एकदम मस्त उकळी आली आहे। आता आपल्याला हे पीठ त्यामध्ये सर्व ओतून घ्यायचं आहे। हे आपल्या पिठाला अजिबात गाठी होणार नाहीत। तुम्ही जर या पद्धतीने शिजवलं, पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर आपली चकली एकदम छान होईल। हे बघा, एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर परत किंवा प्लेट झाकून आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे। हे बघा, आपलं मिश्रण इथे एकदम छान शिजलं आहे। एकदम मऊसर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ। आता आपल्याला हे चकलीचा साचा सोऱ्यात टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या गाळून घ्यायच्या आहेत। असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, या पद्धतीने माझ्या सर्व चकल्या घालून झाल्या आहेत। आता याला आपल्याला 4 ते 5 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। आता आपण एक चकली तळून बघूया। हे बघा, या पद्धतीने ही आपली पहिली चकली तेलात आकाराने बघा एकदम छोटी होती, आता किती मोठी झाली आहे। थँक्यू।